कोल्हापुरात पुन्हा महिला राजच. महापौर रुपाराणी निकम तर उपमहापौर अक्षय जरग. कोल्हापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर उपमहापौरपदी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे विक्रम जरग यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत रुपाराणी निकम यांना 46 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सचिन मारुती शेंडे यांना 35 मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर रुपाराणी निकम यांची महापौरपदी निवड करण्यात आल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत जरग यांना 46 तर कदम यांना 35 मते मिळाली. रुपाराणी निकम आणि अक्षय जरग यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी वाद्याच्या गजरात गुलालाची उधळण करत आणि पटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 4 दिवसापूर्वी निकम यांच्या नावाची घोषणा केली होती. दुसरीकडे कोल्हापुरात कोणत्याही स्थितीत शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला पाहिजे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बॅनरबाजी केली होती. त्यामुळे महापौरपदावरून चांगलीच रस्सीखेच रंगली होती. मात्र भाजपकडून रुपाराणी निकम यांना संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 1.25 वर्षाचा असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला.